तर टीम इंडियाचा सलामीवीर आणि विकेटकीपर संजू सॅमसन यानं सलग आता दुसऱ्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली। संजू सॅमसन यानं इंग्लंड विरुद्ध 42 बॉलमध्ये 89 धावा केल्या। संजूनं 7 षटकार मारले आणि 8 चौकार ठोकले। संजूनं या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची माजी कॅप्टन रोहित शर्माचाही विक्रम मोडलाय। एका टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता संजू सॅमसनच्या नावावर नोंदवला गेला आहे। सेमीफायनलमध्ये भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो जसप्रीत बुमराह। बुमराहनं हॅरी ब्रूकची विकेट घेतली। शिवाय बुमराहनं निर्णायक षटकामध्ये भेदक मारा केला आणि सामना भारताच्या बाजूने फिरवण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला। सामन्यामध्ये अक्षर पटेलच्या कॅचिंगनं निर्णायक अशी भूमिका बजावली। अक्षरनं आधी हॅरी ब्रूकचा उलट्या दिशेने धावत अफलातून कॅच पकडला आणि कॅच पाहून अनेकांना कपिल देवच्या 1983च्या वर्ल्ड कप मधल्या कॅचची आठवण झाली। त्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्स जोडीनं भारतीय गोलंदाजांची धुलाई करत आक्रमक बॅटिंग केली आणि ही जोडी सेट झाल्यावर वानखेडेच्या मैदानातही अत्यंत शांतता पसरल्याचं पाहायला मिळालं। अक्षर पटेलनं सीमारेषेवर डोळ्याचं पारणं फेडणारा क्षेत्ररक्षणाचा हा नजराणा दाखवून देत ही जोडी फोडली। अर्शदीपच्या गोलंदाजीवर विल जॅक्सन खेळलेला मोठा फटका त्यानं अप्रतिमरित्या अडवला आणि एवढंच शिवम दुबेनं रॅली कॅच पूर्ण केला। तिकडे हार्दिक पांड्यानं इंग्लंड विरुद्धच्या या सेमीफायनलमध्ये ऑलराऊंडर अशी कामगिरी केली। आधी आक्रमक बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभारण्यात हार्दिकनं मोठा हातभार लावला आणि त्यानंतर गोलंदाजीतही हार्दिकनं चमक दाखवली। फिल सॉल्ट आणि सॅम करनची त्यानं विकेट घेतली आणि इतकंच नाही तर हार्दिकनं शतकवीर बेथलची विकेट घेत सामना भारताकडे फिरवण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावली। हार्दिक पांड्याची ही ऑलराऊंडर कामगिरी काल पाहायला मिळाली आणि एकंदरीतच काल हे सगळं समीकरण चांगलं जुळून आलं आणि त्यामुळे या अटीतटीच्या संघर्षमय सामन्यामध्ये भारतानं विजय मिळवला। हार्दिक पांड्यानं इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ऑलराऊंड अशी कामगिरी केली। आधी आक्रमक बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभारण्यात हार्दिकनं हातभार लावला, त्यानंतर गोलंदाजीतही हार्दिकनं चमक दाखवली।